प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडतं. तर आता इकडं विक्रांत आणि उर्मिला घर सोडून निघतात. ते काही थांबत नाही. सगळेजण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते काही थांबत नाही आणि राग वैताग ती आता रोडनी चाललेली असतात. अजित त्यांना सोडत नाही. अजित त्यांचा पिच्छा करत करत त्यांच्या पाठीमागं येत राहतो आणि त्याला घरी घेऊन जायचं असतं. पण विक्रांतच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो. आता तो काय शांत बसत नाही. विक्रांत आता म्हणतो की आम्हाला नाही यायचं अजित घरी. तुला जा ना जायचंय घरी तर इकडं आता जी राणी आहे ती तिथे पायऱ्यांवरती उभा असते. तेवढ्या तिथे रत्ना काकी येतात आणि म्हणतात की राणी, मी तुला मुलगी मानलं होतं ग, पण तू काय केलं हे? अगं विश्वासघात केलाय तू माझा. अगं राणी, तू असं करायला नको होतं ग, असं रत्ना काकी राणीला बोलतात. आणि रत्ना काकी आता राणीवर खूप चिडलेले असतात. त्या पण आता घरात निघून जातात. आबा येतात. आबा म्हणतात की राणी, मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती ग. आता आबांचा पण विश्वास गमावते राणी. आणि आबा पण आता घरात जातात. तर आता राणीला खूप टेन्शन येतं. तिला काहीच कळत नाही. सगळे तिथून जातात तेवढ्यात इंद्र येतो. राणी इंद्राला घट्ट मिठी मारते आणि म्हणते की इंद्र सर, माझं काय चुकलं हो? मलाच का असं शिक्षा भोगावी लागते? असं माझ्यासोबत का होतंय? तर आता इंद्र म्हणतो की राणी, तुझं काही चुकलेलं नाहीये, तू काळजी करू नको. मी तुझ्यासोबत आहे ना, मग तू कशाला टेन्शन घेते? असं इंद्र बोलतो. आणि आता इंद्र राणीला म्हणतो, शांत हो, चल आपण घरात जाऊया. तर राणी म्हणते की नाही इंद्र सर, मी नाही येऊ शकत आता घरामध्ये. आणि राणी आता तिथून घराबाहेर पडते. ती घरात जात नाही. आणि आता इकडं मालती ते घरात येतात. सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. कारण की इकडे जे उर्मिला आणि विक्रांत असतात दोघे पण घर सोडून गेलेले असतात. त्यामुळं आता सगळ्यांनाच खूप टेन्शन असतं. त्यामुळं आता सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात आता इकडं विक्रांत त्या अजितवर खूप चिडतो आणि म्हणतो की अजित, तू जा पाठीमागं. तुला म्हणतोय ना मी, तू जा घरी म्हणून. तू अजिबात तिथे थांबू नकोस अजित. कशाला थांबतोय? जा आमच्या मागं. आम्ही काही केलं तरी आम्ही घरी येणार नाही, तुला आधीच सांगतोय, असं म्हणतो. आणि आता लगेच जो विक्रांत आहे तो विक्रांत आता तिथून निघायला लागतो. अजितला जोरात दगडावरती लोटून देतो आणि तो तिथून निघून जातो. आणि आता इकडं उर्मिला म्हणते, अरे विक्रांत, काय केलंय तू हे? तुला कळतंय का काही? अरे काही समजतं की नाही तुला? काही समजलं पाहिजे ना तुला, असं म्हणते. अरे आता आपण जायचं कुठं? तू विचार केलाय का? कुठं जाणार आहे सांग बरं तू. विचार कर एकदा, मला सांग कुठं जायचंय तू फक्त. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघ, आता आपल्याकडे काही दुसरं जागा नाहीये. उर्मिला, तुला माझ्यासोबत यायचं असेल तर माझ्यासोबत चल, नाहीतर तू पण इथेच थांब, नाहीतर घरी जा पाठीमागे. माझ्याशी येऊ पण नको, असं म्हणतो. आणि आता तो उर्मिलाला घेऊन येतो. तेवढ्यात एक गाडी येते. तो गाडी बोलवतो आणि उर्मिला आणि विक्रांत गाडीत बसतात. आणि अंधार पडतो आणि एका ठिकाणी येतात. तर इकडं जी राणी आहे ती राणी बुवांकडे येते हॉस्पिटलमध्ये. आणि बुवांजवळ जाऊन खूप रडते. म्हणते की बुवा, अहो बघा ना काय घडतंय. आम्हाला माहिती होतं विक्रांतनीच तुम्हाला असं केलं होतं. अहो विक्रांत सरांनीच तुम्हाला किडनॅप केलं होतं. आमच्याकडे पुरावे पण होते, पण आता काय करणार? विक्रांत सरांनी ऐनवेळी कुठून पुरावे गोळा केले ना, हे आम्हालाच माहिती नाही. पण हे सगळं विक्रांत सरांनी केलं हे तर आम्हाला माहिती आहे बुवा. बुवा, तुम्हीच आता हे सगळं काही सत्य सगळ्यांसमोर आणू शकता. बुवा, तुम्ही लवकर शुद्धीवर या ना, असं बोलते. तर आता लगेच ते म्हणतात की काय? तर आता लगेच बुवाला आता बुवा जास्त उडायला लागतात, थरथर का व्हायला लागतात तिथं. तेवढं तिथे तो नर्स पळत येतात आणि म्हणतात की अहो, तुम्ही बुवांसोबत बोलतायत ना, ते बुवा शुद्धीवर येण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही त्यांच्याशी बोला अजून, बुवा शुद्धीवर येतील, असं म्हणत असते. राणी म्हणते, बुवा उठा, तुमची गरज आहे मला, आईला लवकर शुद्धीवर या, असं म्हणते. इकडं उर्मिला मालती जी असते ती मालती इंद्राला म्हणते की इंद्र, हे बघ, जेव्हा विक्रांत घरी येईल ना, तेव्हाच मी अन्नाचा घास माझ्या घशाखाली जाईल, नाहीतर तोपर्यंत माझ्या घशाखाली अन्नाचा कण सुद्धा जाणार नाहीये. तुला काय करायचंय ना, तू ते बघून घे, मला माहित नाहीये बाकीचं, असं बोलते. आणि आता लगेच विक्रांत म्हणतो, इंद्र म्हणतो की काय असं काय करते? तर ती म्हणते की नाही जेवणार मी. इंद्राला खूप टेन्शन येतं. इंद्र पण खाली येतो. आणि आता इंद्र तिथे बसलेला असतो. राणी तिथे येते आणि राणी इंद्राला म्हणते, इंद्र सर, सगळ्यांनी जेवण केलं का? सगळे ठीक आहे ना? कुणी काही बोललं का? तर आता लगेच इंद्र म्हणतो की राणी,
म्हणे तर काय करायचं, तू थांब ह्या घरामध्ये. राणी म्हणते की नाही इंद्र सर, मी इथे नाही थांबू शकत. सगळ्यांना माझा खूप राग आला आहे, त्यामुळं मी ह्या घरात थांबणं चांगलं नाही आहे माझ्यासाठी तरी. त्यामुळं मी इथे नाही थांबू शकत, असं ती राणी इंद्राला समजावते. तर आता बघूया पुढील भागामध्ये नेमकं काय ट्विस्ट घडणार आहे आणि आता राणी खरंच थांबेल का तिथे, बाकीचे तिला बघणार नाही का, हे सगळं बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.